बाबा फोन का उचलत नाहीये? ते रेस्टॉरंटमध्ये असे अचानक का आले होते? आणि आले होते तर मग मला न भेटताच का निघून गेले? बापाच्या इब्रतीसाठी किती कष्ट करतेस तू लीला. आता तुला कुठल्या तोंडाने सांगू, ज्या पैशासाठी तू दिवसभर एजंटच्या हॉटेलमध्ये राबतेस ना, ते पैसे तुझ्या मावशी आईने कमावले ग. एजेने आपल्याला दिलेले पैसे तर वाया गेलेच, पण आता तुझे कष्टही वाया चालले. तू पुन्हा माझ्या समोर येशील तेव्हा तुझ्या पुढे कसा उभा राहू हेच मला कळत नाहीये. तर जे काही आहे ना ते श्रीकृष्णाच्या हातात आहे. देवा, तूच यातून काहीतरी मार्ग दाखव. आपल्या RMK नवयुग मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाचं पॅम्पलेट आहे. बटर, यावर्षी ताई खेळली पाहिजे बरं का. तू बोलून बघ की तुझं ऐकते ना ताई. अरे पण बटर, ए बटर, बाबा आहेत का घरी? बाबा. ताई, काका घरी नाहीयेत, ते सकाळीच कुठेतरी बाहेर गेलेत. अरे ताई हाय. काय रे, इथे काय करताय? ताई, दहीहंडी स्पर्धेत नावं द्यायला आता फक्त 1 तास उरलाय आणि अजून आपल्या पथकाने नावं नाही दिली आहेत. पण का? प्रॅक्टिस तर करत होतात ना तुम्ही? हो ताई, पण तुझ्याशिवाय स्पर्धेत मजा नाही ग. प्लीज तू भाग घे ना ग. अरे काय बोलतोयस तू? आता लग्न झालंय ना माझं, जॉब करते मी, मला नाही जमणार. असं काय करतेस ग ताई? प्लीज घे ना ग भाग. आणि तुला माहितीये का, आपल्या टीम मध्ये तुझ्या इतकं भारी हंडी फोडणारं कोणीच नाहीये. आणि तू असलीस ना की आपली टीम फिक्स जिंकतेच. प्लीज ना ताई, घे ना ग भाग. हो हो, हे बघ, मला खरंच नाही जमणार. आणि प्रॅक्टिस तरी कुठे झालीये माझी? वाह, किती छान केली आहेस ग तयारी सगळी दुर्गा. थँक्यू आजी. हा हा, लीलाच्या वडिलांनी दिलेलं बाळकृष्ण किती गोड दिसतं ना, एकदम सुरेख आहे. सुंदर आहे आजी. खरंच मस्त झालंय. या या बघ, काय म्हणतोय, कसा गेला आजचा दिवस? ठीक गेला. छान. काय झालं? सगळं ठीक आहे ना, व्यवस्थित? मग आवाज का असा बारीक येतोय? भूक लागली आहे? भूक लागली असेल तर जा खाऊन. नाही. मग काय झालं? दुर्गा, हा? झाली बाळा सगळी पूजेची तयारी? हो झाली ना, सगळी झाली. छान छान. प्रसादाचं काय? झालाय प्रसाद. हा, पण तरी जाते मी. नैवेद्य चांदीच्या भांड्यात काढते. चालेल. जा. बोल ना, काय झालं? आजी, हं. माझी एक मैत्रीण आहे, हं. तिचा ना जरा प्रॉब्लेमच झालाय. काही कळत नाही काय करायचं. हो, काय झालाय प्रॉब्लेम? माझी जी मैत्रीण आहे ना, ती दरवर्षी गोकुळाष्टमीला दहीहंडी खेळायची. अरे वा, खूप छान दहीहंडी फोडते ती. छान. पण आता ना तिचं लग्न झालंय, त्यामुळे तिला कळतच नाहीये ह्या वर्षी पण खेळायचं की नाही ते. ती मला विचारत होती काय करू, पण मलाही नाहीये काही कळत. म्हणजे तिला जर आवड असेल तर तिने खेळायला हवं ना, पण सासरच्यांना नाही आवडलं तर. हा, प्रॉब्लेम मोठा आहे नाही. पण मला एक सांग लीला, तुझ्या मैत्रिणीचं नाव लीला जागीरदार आहे का? काय लीला, मैत्रिणी आहोत ना आपण, ठरलंय ना, मनातलं सांगायचं, मोकळं व्हायचं, दडपणात राहायचं नाही, ठरलंय ना? मग काय, तुला खरोखरच आवडतं दहीहंडी खेळायला? हो, खूप आवडते. लग्नाआधी तर मी दरवर्षी खेळायचे, आमचं पथक नेहमी जिंकायचं. ते काय झालं ना की मी माहेरी गेले होते एका कामासाठी, तर त्या पथकामधल्या मुलांनी घेराच घातला माझ्या भोवती आणि म्हणायला लागली की ताई ह्या वर्षी पण खेळ. मी नाहीच म्हटलं त्यांना. मी सांगितलं त्यांना आता काय, आता लग्न झालंय, आता मी काही मोहित्यांच्या घरची मुलगीच नाहीये, फक्त जहागीरदारांची सून आहे. बरोबर. कसं दिसेल ना ते. पण म्हणजे खरं तर
खेळायची इच्छा आहे माझी, पण तुम्ही सांगाल तेच करीन मी. आजी सांगा ना, काय करू? लग्नानंतर आपल्या आवडी निवडी ज्या असतात, आपल्या आवडीच्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्याच नाही असं काही ठरलेलं आहे का? तुला मनापासून दहीहंडी खेळायची आहे? अरे मग जाऊन खुशाल खेळ ना, कोणी अडवलंय तुला? हा 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 उत्साहच मला तुझा खूप आवडतो. प्रत्येकाच्या मनामध्ये ना एक असं छोटंसं उत्साहाचं बाळ असतं. त्याला जगवायचं असतं, त्याच्या बरोबर जगायचं असतं, कारण तोच आपल्याला आपल्या आतला आनंद शोधायला भाग पाडतो. हा तुझं कौतुक आहे मला लीला. तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस. बरीच माणसं अशी आहेत की ज्यांना आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही, पण तुला वागता येत आहे. मग का नाही? जा खुशाल खेळ दहीहंडी, माझी काही हरकत नाही, जा. आज तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी गेल्या वर्षीपर्यंत खरंच माझ्या आनंदासाठी दहीहंडी खेळायचे, पण या वर्षी मला मुलगी असल्याचं कर्तव्य पूर्ण करायचे, म्हणून मी दहीहंडी खेळणार आहे. मी आता तुमच्याशी जे काही बोलले ते खोटं नक्कीच नाही आहे, पण मी तुम्हाला सगळं खरंही सांगितलं नाही. माझ्या बाबांच्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या माहेरच्या अडचणीसाठी मला हे पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे.